तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जी काही मुंबई म्हाडाची लॉटरी दिवाळीच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। अर्थातच मार्चमध्ये ही लॉटरी येईल असं कुठेतरी म्हाडातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून जे अर्जदार म्हाडाच्या मुंबईच्या लॉटरीची वाट पाहत आहेत त्यांना मात्र आता काही काळ थांबावं लागणार आहे। पण तिथेच म्हाडाकडून एक दुसरी खुशखबर देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे मुंबईतीलच जे काही विक्रीविना शिल्लक घरे असतील त्या घरांची विक्री लवकरच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे। अर्थात तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घरे घेण्याची संधी मुंबई मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही आपण अपडेट देतो मित्रांनो, पाहिलं की मुंबईची लॉटरी येणं अपेक्षित होतं 5,000 घरांची, पण आता ती काही काळाने पुढे ढकलल्यामुळं अनेक अर्जदार हे नाराज होते। कुठेतरी त्यांना वाटत होतं की आता पुढे आपल्याला घर मिळेल किंवा नाही मिळेल आणि आपल्याला ती संधी मिळेल का नाही मिळेल अशी अनेकांना शक्यता होती। पण आता जी काही नवीन योजना राबवली जाणार आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य। अर्थातच ज्या घरांची विक्री आत्तापर्यंत झालेली नाही आहे 2 ते 3 वेळेस जाहिरात देऊन सुद्धा अशा घरांची विक्री या योजनेअंतर्गत केली जाणार आहे आणि या योजनेला कुठलीही उत्पन्नाची अट किंवा काही जास्त डॉक्युमेंटेशनची आवश्यकता भासणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जी काही योजना आता जाहीर केली जाणार आहे ती मुंबईतील महत्त्वाच्या 3 ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। त्याच्यामध्ये पहिले ठिकाण आहे ताडदेव मुंबई, जे दक्षिण मुंबईतील प्राईम लोकेशन आहे। दुसरं लोकेशन आहे दादर, जे दक्षिण मुंबईतील अतिशय प्राईम लोकेशन आहे आणि तिसरं लोकेशन आहे मित्रांनो पवई, जे मुंबई उपनगरातील प्राईम लोकेशन आहे। अशा 3ही प्राईम लोकेशनला ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता तुम्ही विचाराल सर घरांची संख्या किती आहे, किती घरे असणार आहेत, 1 BHK असणार आहे, 2 BHK असणार आहेत, EWS साठी असणार आहेत, LIG साठी असणार आहेत। जवळजवळ 100 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जातील असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। ही सगळी घरे मित्रांनो 2 BHK आणि 3 BHK स्वरूपाची असणार आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा जे काही HIG उत्पन्न गटासाठी होती मागील लॉटरीत MIG किंवा HIG उत्पन्न गटासाठी ती घरे काही काळाने काही कारणास्तव पडून आहेत, म्हणजे विजेत्यांनी घेतलेली नाहीत आणि म्हणून त्याची आता जे काही विक्री आहे ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे। आता ही घरे दादर किंवा पवई किंवा ताडदेव अशा 3 ठिकाणी जरी सांगितली असली तरी अजून याच्यात 2 ते 3 ठिकाणचा समावेश केला जाऊ शकतो, तशी कुठेतरी तयारी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये वडाळा येथील काही घरे असू शकतात असे कुठेतरी बोललं जातं आहे, अंधेरी येथील घरी सुद्धा असू शकतात असंही कुठेतरी बोललं जात आहे। पण आता हे याच्यावरती काम सध्या सुरू आहे मित्रांनो। आता जे काही याच्या संदर्भात वृत्त आहे ते आजच्या सामना या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। पहा काय सांगितलं, पवई दादर ताडदेव मध्ये लॉटरी शिवाय घर मिळणार, म्हणजे तुम्हाला लॉटरी शिवाय घरे घेण्याची संधी मिळणार आहे। म्हाडा 100 घरांची प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावर विक्री करणार, म्हणजे आता विक्री करणार आहे। तर जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आता कुठेतरी तयारी आहे। त्याचं बुकलेटची प्रिंटिंग करणं, त्याची माहिती पुस्तिका असेल, त्याची जाहिरात बनवणे, सगळे नियम व अटी ठरवणे हे सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे। आता हा प्रस्ताव एकदा राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली की लगेच याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। आणि म्हाडाचा असा प्रयत्न आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या आधी, म्हणजे जे निवडणुकीचा शेड्यूल ठरवण्याच्या अगोदरच हे सगळं कुठेतरी आपलं जाहिरात प्रसिद्ध करण्याचं नियोजन म्हाडाचं असल्याचंही कुठेतरी समजलेलं आहे। आणि म्हणून हे 3 व्यतिरिक्त अजून काही लोकेशन ॲड करता येतील का याचाही कुठेतरी चाचपणी सुरू असल्याचं समजलेलं आहे। म्हणजे एकंदरीत ज्यांना काही कारणास्तव लॉटरीमध्ये घरे लागत नाही, ज्यांचं बजेट बऱ्यापैकी चांगलं आहे, बजेट चांगलं आहे म्हणजे किती बजेट असेल मित्रांनो, ही घरे काय 40 लाख किंवा 50 लाख किंवा 60 लाखाची घरे नसणार आहेत। ही या घरांची किंमत 1 कोटीच्या वर, म्हणजे करोडच्या घरामध्ये याची किंमत असणार आहे। उदाहरणार्थ सांगायचं ताडदेव येथील किंमत जी काही घरांची 7.5 कोटी रुपये किंमत ठेवण्यात आली होती, त्याच्यामध्ये 6.5 कोटी, 5.5 कोटी, 4.5 कोटी, 3.5 कोटी अशी घरे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि हीच घरे कुठेतरी या योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहे। आणि म्हणून ज्यांना लॉटरी शिवाय घरे घ्यायची असतील, ज्यांचं बजेट बऱ्यापैकी चांगलं आहे ते मात्र या ठिकाणी ही घरे नक्कीच घेऊ शकतात। आता हाही प्रश्न मित्रांनो, ही घरे पडून काय आहेत, का घेतली गेली नाहीत, कारण किंमत जास्त असल्यामुळे की घेतली गेली नाहीत असं बोललं असलं तरी म्हाडाने सांगितलेलं आहे की ताडदेव या ठिकाणी जो काही घर आहे तेथील मार्केट व्हॅल्यूनुसार तेथील घराची किंमत ही 11 कोटीच्या घरात आहे आणि म्हाडा तिथे 7.5 कोटीला देत आहे असंही कुठेतरी म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। फक्त प्रश्न एवढाच आहे की जे काही उत्पन्न अट आहे, उत्पन्नाची जे काही मर्यादा आहे त्याच्यामध्ये काय बदल केले जाऊ शकतील, तर इथे उत्पन्नाची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही। म्हणजे तुमचं उत्पन्न किती असो, 1 करोड असो, 2 करोड असो, काही असो तुमचं, तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून ही घरे नक्कीच घेऊ शकता। आणि म्हणून
आता नेमकं अटी काय ठेवल्या जातील, जसे कॉमन रस्ते फर्स्ट कम फर्स्टसाठी की तुम्हाला जास्त काही डोमिसाईल किंवा तुम्हाला इन्कमची किंवा इतर डॉक्युमेंटची आवश्यकता भासत नाही, असं इथे ठरवलं जाऊ शकतं का, हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आमचं लक्ष आता याच नियमावलीकडे किंवा या जाहिरातीकडे लागलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसातच याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो, आणि त्याच्यानंतरच समजेल की नेमका त्या घरे कुठे आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया काय आहे आणि त्याची किंमत नेमकं काय ठेवण्यात आलेली आहे हेही समजेल. कारण आता महाराजांनी हे सांगितलं की ज्या काही किमती ठेवण्यात आल्या होत्या लॉटरीमध्ये त्याच्यापैकी त्यातील घरांची किमती सुद्धा कमी केल्या जातील, म्हणजे किमती करूनच घरे विक्रीसाठी काढली जातील असंही कुठेतरी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमचं लक्ष आता याच बाबीकडे लागलेलं आहे. आणि या वृत्तामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला की 3 वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांच्या प्रतिसादाअभावी धुळखात पडलेल्या सुमारे 100 घरांची विक्री प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामध्ये बघा तुंगा, पवई, दादर, ताडदेव अशा पॉश एरियामध्ये ही कोट्यवधीची घरे असून या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. म्हणजे आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच आपल्याला याचे सगळे डिटेल नक्कीच समजणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सध्या पुण्याची लॉटरी सुरू आहे आणि पुणे लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 20 नोव्हेंबर 2025. या ठिकाणी जवळजवळ 4186 घरे उपलब्ध केलेली आहेत, जी चांगल्या लोकॅलिटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. दुसरी लॉटरी सुरू मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दादर आहे, दहिसर आहे, कांदिवली आहे, गोरेगाव आहे, भायखळा आहे, कांजूरमार्ग, भांडूप अशा चांगल्या एरियामध्ये ही महानगरपालिकेच्या वतीने घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्याची सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो 14 नोव्हेंबर 2025. म्हणून तुम्हाला जर मुंबईमध्ये घर हवं असेल आणि बजेटमध्ये घर हवं असेल तर नक्कीच मुंबई महानगरपालिकेची लॉटरी सध्या सुरू आहे. आता या 2 लॉटरी व्यतिरिक्त आता नवीन ज्या काही लॉटरी येतील त्याच्या संदर्भातली माहिती आम्ही सातत्यानं आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू. म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मात्र विसरू नका. धन्यवाद.